विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण सेंटर ऑफ मास काढलेले आहेत, पोझिशन वेक्टर काढलेले आहे सेंटर ऑफ मासची. युनिफॉर्म बॉडी असेल तर आपण सेंटर ऑफ मास कसा काढायचा याचे फॉर्म्युले सुद्धा बघितलेले आहेत. ट्रंकेटेड बॉडीज अर्थात जी काय आपल्याकडे बॉडी आहे त्या बॉडीतून समथिंग एरिया असणारा मास जर आपण काढून टाकलं तर त्या बॉडीचं सेंटर ऑफ मास आपल्याला कसं काढता येईल याचे सुद्धा फॉर्म्युले आपण बघितलेत. आजच्या चॅप्टर मध्ये किंवा आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला सेंटर ऑफ मासची मोशन पाहायची आहे. कशाची मोशन पाहायची आहे? सेंटर ऑफ मासची. सो पॉइंटचं नाव सगळ्यांनी लिहून घ्या, मोशन ऑफ सेंटर ऑफ मास. बाळांनो आपण पोझिशन वेक्टर बघितलेली आहे सेंटर ऑफ मासची. पोझिशन वेक्टर काय असेल सेंटर ऑफ मासची? सो पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास याचा फॉर्म्युला आपण सगळ्यांनी काढलेला आहे. सांगा बरं सगळेजण, पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास काय असतं? RCOM बार इज इक्वल टू M1 R1 बार प्लस M2 R2 बार प्लस अप टू हे कधीपर्यंत चालणार? MN RN बार पर्यंत, डिवायडेड बाय सगळ्या पार्टिकल्सच्या मासेसची बेरीज करायची म्हणजेच M1 प्लस M2 प्लस अप टू MN पर्यंत हे घेऊन जायचं आपल्याला. हे झालं पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास काढायचंय. मला व्हेलॉसिटी काढायची आहे सेंटर ऑफ मासची आणि तुमच्या सगळ्यांना माहिती आहे व्हेलॉसिटी म्हणजेच काय असतं? व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू तुमच्या पोझिशन वेक्टरचा आपण डेरिव्हेटिव्ह घेत असतो. पोझिशन वेक्टरचा काय घ्यायचा आहे? सेंटर ऑफ मास घ्यायचा आहे. मग कसं घेणार आपण? DRCOM बार डिवायडेड बाय DT इज इक्वल टू आता M1 M2 अप टू MN हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत. काय आहेत? कॉन्स्टंट्स. मग कॉन्स्टंट्स सगळे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचे. मला काय मिळतं? M1 D बाय DT ऑफ R1 बार प्लस M2 D बाय DT ऑफ R2 बार प्लस हे कधीपर्यंत चालू द्यायचं? N पर्यंत. सो MN मल्टिप्लाइड बाय DRN बार डिवायडेड बाय DT आणि डिवायडेड बाय परत आपलं जे आहे ते M1 प्लस M2 प्लस अप टू MN, M1 प्लस M2 प्लस अप टू MN. काय अडचण आहे का बाळांनो इथपर्यंत? छान. DR1 बार डिवायडेड बाय DT म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. हा झाला व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल. DR2 बार डिवायडेड बाय DT ही झाली व्हेलॉसिटी आपली सेकंड पार्टिकलची आणि DRN बार डिवायडेड बाय DT म्हणजे ही व्हेलॉसिटी झाली आपली nth पार्टिकलची, nव्या पार्टिकलची. मग यालाच आपल्याला कसं लिहिता येतं? चला लक्ष द्या. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू M1 V1 बार प्लस M2 V2 बार प्लस हे कुठपर्यंत चालणार आपलं? MN VN बार डिवायडेड बाय परत तेच काय रे? M1 प्लस M2 प्लस अप टू MN. याला असं पण लिहिलं तर चालतंय बरं का. काय करायचं? M1 V1 बार प्लस M2 V2 बार प्लस अप टू हे कुठपर्यंत घेऊन जायचं? N पर्यंत. MN VN बार डिवायडेड बाय समेशन ऑफ MI where I runs from 1 to N. ही मिळाली मला व्हेलॉसिटी ऑफ पोझिशन वेक्टर, व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास मिळालं. काय मिळालं आपल्याला? व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. याच व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मासचा उपयोग करून आपल्याला याचं लिनियर मोमेंटम पण काढता येतं. कसं काढायचं? चला या इकडे माझ्याकडे लक्ष द्या सगळेजण. हा, हे जे काय लिहिलेलं आहे पॉज करायचं आणि हे सगळं लिहून घ्यायचं बरं का. अजिबात कंटाळा करायचा नाही. बर, मला लिनियर मोमेंटम काढायचंय. काय काढायचंय? लिनियर मोमेंटम. कशाचं? सेंटर ऑफ मासचं. सो लिनियर मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास काढायचंय मला. कसं काढणार मी? आपल्याला माहित असणारी व्हॅल्यू घ्यायची. काय रे आपल्याला माहित असणारी व्हॅल्यू? व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू M1 V1 बार प्लस M2 V2 बार प्लस हे कुठेपर्यंत चालणार आहे बाळांनो? हे चालणार आहे nth पार्टिकल पर्यंत. सो MN VN बार डिवायडेड बाय आपण मगाशी लिहिलेलं समेशन I रन्स फ्रॉम 1 to N. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता हे आहे मास. काय आहे? मास. हे जे काय मास आहे डिव्हिजन मध्ये इकडे गेल्यावर काय होतं?
मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि मला काय मिळतं समेशन ऑफ एम आय रन्स फ्रॉम 1 to n मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास विच इज इक्वल टू, आता हे राहिलेलं सगळं लिहून घ्या, मला मिळतं m1 v1 बार प्लस m2 v2 बार प्लस अप टू mn vn बार. हे जे आहे ह्या आपल्याला मिळाला लिनियर मोमेंटम. काय मिळालं बाळांनो आपल्याला लिनियर मोमेंटम मिळालेलं आहे. आता व्हेलॉसिटीचा वापर करायचा आहे आणि आपल्याला ऍक्सलरेशन काढायचं. आता लिनियर मोशन मधलं जे काय आहे ते सगळं आपल्याला सेंटर ऑफ मास साठी करायचंय. जसं आपण पोझिशन वेक्टर बघितला, जसे आपण व्हेलॉसिटी बघितली, आता आपण लिनियर मोमेंटम बघितलं, अगदी त्या पद्धतीनं आपल्याला ऍक्सलरेशन बघायचं. काय बघायचं बाळांनो आपल्याला ऍक्सलरेशन बघायचंय. मग ऍक्सलरेशन साठी फॉर्म्युला काय वापरावा लागेल, इथं पॉइंटचं नाव लिहायचं सगळ्यांनी, ऍक्सलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. परत एकदा तेच करायचं. काय करायचं व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहायचा. काय व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आतापर्यंत पाठ झाला असेल तुमचा, सांगा काय असतं व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू काय असतं, इज इक्वल टू m1 v1 बार प्लस m2 v2 बार प्लस हे कुठपर्यंत चालायचं प्लस mn vn बार डिवायडेड बाय समेशन ऑफ mi where I runs from 1 to n. इथे सोपं आहे बघा बरं. मग ऍक्सलरेशन काढण्यासाठी आपल्याला व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो डेरिव्हेटिव्ह. चला लक्ष द्या सगळेजण. आणि म्हणून मला मिळतं ऍक्सलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू, आता m1 m2 अप टू mn हे सगळे मासेस आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे मासेस पार्टिकल ऑफ मासेस काय असतं, सॉरी मासेस ऑफ पार्टिकल काय असतं कॉन्स्टंट. त्याला डेरिव्हेशनच्या बाहेर घ्यायचं. खाली समेशन ऑफ मास आहे म्हणजे इथलं सुद्धा मास कसं असणार आहे कॉन्स्टंट, याला सुद्धा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचं. मला काय मिळतं मग, मला मिळतं m1 dv1 बार डिवायडेड बाय dt प्लस m2 dv2 बार डिवायडेड बाय dt प्लस हे चालणार आपलं n पर्यंत, सो mn dvn बार डिवायडेड बाय dt. डिवायडेड बाय आपला आहे तेच मास ठेवून द्यायचं. काय रे समेशन ऑफ I रन्स फ्रॉम 1 to n. बघा आता बाळांनो dv1 बार डिवायडेड बाय dt आहे, याचा अर्थ पहिल्या पार्टिकलचं ऍक्सेलरेशन आहे. dv2 बार डिवायडेड बाय dt आहे, याचा अर्थ हे दुसऱ्या पार्टिकलचं ऍक्सेलरेशन आहे. तसंच आपल्याला जायचंय vn बार डिवायडेड बाय dt आहे, हे nth पार्टिकलचं ऍक्सेलरेशन आहे. आणि म्हणून मला मग असं लिहिता येतं ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 a1 बार प्लस m2 a2 बार प्लस अप टू हे कुठपर्यंत चालणार mn an बार डिवायडेड बाय समेशन ऑफ mi where I runs from 1 to n. हे मिळालं मला ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. हे काय मिळालं ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. आता बघा हे जे मास आहे समेशन ऑफ I runs from 1 to n हे टोटल मास आहे तुमच्या बॉडीचं. काय असेल हे टोटल मास. जर समजा हे टोटल मास डिव्हिजन मधलं इकडं आणलं तर काय होईल बघूयात आपण काय होते. बघा ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास आहे इज इक्वल टू m1 a1 बार प्लस m2 a2 बार प्लस हे कुठपर्यंत चालणार आपलं mn an बार डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस अप टू mn. काय अडचण आहे का. बघा आता हे जे आहे याला थोडस आपण काय करूया शॉर्ट मध्ये लिहूया. जसं आपण मगाशी लिहिलेलं होतं. काय लिहिलेलं होतं समेशन ऑफ I रन्स फ्रॉम 1 to n. हे जे आहे पूर्णच्या पूर्ण टर्म डिव्हिजन मधली ही जर इकडे घेऊन गेलं तर मल्टिप्लिकेशन मध्ये गेली. कुठे गेली मल्टिप्लिकेशन मध्ये. मला कसं लिहिता येईल सांगा बरं मग. समेशन ऑफ I रन्स फ्रॉम 1 to n मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास which is equal to m1 a1 बार प्लस m2 a2 बार
प्लस अप टू mn an बार. आता हे झालं टोटल मास मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन आहे सेंटर ऑफ मासचं. हे मास इंटू ऍक्सेलरेशन सारखं दिसायलंय का? दिसायलंय नक्की. बघा मास इंटू ऍक्सेलरेशन. मास इंटू ऍक्सेलरेशन फॉर्म्युला कशाचा आहे? हा फॉर्म्युला आहे फोर्सचा. कशाचा? फोर्सचा. तो सेंटर ऑफ मासचं मासवर अप्लाय झालेलं जे काय फोर्स असेल तो फोर्स आपल्याला इथं मिळतो. आणि म्हणून मी इथं असं लिहू शकतो फोर्स ऑन सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 a1 बार प्लस m2 a2 बार प्लस अप टू mn an बार. बघा बाळांनो, आपण सेंटर ऑफ मासची पोझिशन वेक्टर बघितली पहिल्या स्लाइड मध्ये. हे काय बघितलं आपण? सेंटर ऑफ मासची पोझिशन वेक्टर. सेंटर ऑफ मासच्या पोझिशन वेक्टर वरून आपण वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काढलं. याच्यावरून आपण लिनियर मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास काढलं. त्याच्यानंतर आपण याच्यावरूनच ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास काढलं. आणि याच ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास वरून आपण सेंटर ऑफ मासवर अप्लाय झालेला फोर्स सुद्धा काढलेला आहे. ठीक. तर ही झाली मोशन ऑफ सेंटर ऑफ मास बद्दलची सगळी माहिती. हे फॉर्म्युले आपल्याला वापरायचे ज्यावेळेस आपल्याला प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातील. आता याच्या बाबतीतल्या अजून ज्या काही गोष्टी आहेत फार महत्वाच्या त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तोपर्यंत काय करायचं, सगळ्या व्हिडिओज बघून तुम्हाला कळालेलं असेल की अगोदर आपल्याला व्हिडिओ काय करायचा आहे, लाईक करायचा आहे. नंतर काय करायचंय, हा व्हिडिओ आपल्याला सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यांना सुद्धा मराठीतून चांगल्या प्रकारे फिजिक्स शिकण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करायची आहे. ठीक आहे. तर सगळ्यांनी काय करायचं, चॅनल सबस्क्राईब करायचं, व्हिडिओ लाईक करायचा, सगळ्यांना शेअर करायचा. ठीक. थँक्यू.